कुठे कुठनं दिसते? तिथे त्या पाठीतून भित्तीकडे शेपूट दिसते. लय अडचण आहे. तिकडनं त्याला पुढे जायला हां गाप गाप. शंकर कुंभार म्हणून ना त्यांच्या अशा कारखान्याचे गणपतीचा कारखाना आहे. त्यांच्या कारखान्यामध्ये हे धामण जातीचा सापाचा शिरला होता. त्यांनी घाबरून मला बोलवलं आणि त्याला आता पकडलेला आहे. 1 तास झाला त्याला ह्या कारखान्यातले गणपती सगळे हलवायची वेळ येणार होती. अशीच आयडिया करून त्याला एक गणपती न हलवता सुरक्षितरित्या बाहेर काढलेला आहे. ना शंकर कुंभारांचे गणपती हलवले ना या धामीण जातीच्या सापाला कुठली विजा न होता याला काढलेला आहे. आता याला सुरक्षितरित्या त्यांच्या मनुष्यापासून दूर जरासं सोडूया. कारण का साप म्हटला की लोकांना भीती वाटते. कसला जरी असला तरी माणूस घाबरतो सापाला आणि साप माणसाला घाबरतो पण माणसाला ते समजत नाही. साप पण माणसाला खूप घाबरतो. दीदी सोडू काय? नको. बाहेर घे की. सगळी चला रे. चला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या बरोबर नाही. मी आज सोडणार बघा. वर जिन्यावर गेल्या त्याला आहे ना वर. छोटी बघे. ए पोरीनो साप बघावा. साप बघावा. धामण जातीचा बिनविषारी साप आहे हा. हा उंदरासाठी तुमच्या घरामध्ये आला होता म्हणजे कारखान्यामध्ये आला होता. आता शंकर नाग घेतोय असं काय. लाकडचं पत्ते घ्या. जबरदस्त. त्यांना काढत नाही धामण साप शंकरांनी चालू करतात. बांधायची का तिचा बांधायची बांधाय की तिथं बांधायला.